तारदाळमधील मुख्य रस्त्याचा शुभारंभ होऊनही रस्ता जैसे थे। माजी आमदार यांनी 2 महिन्यापूर्वी केला होता शुभारंभ। तारदाळ येथील जावईवाडी ते धरणाचा ओढ्यापर्यंत मुख्य रस्ता गेली 2 वर्ष प्रलंबित आहे। या रस्त्याचा माजी आमदार यांच्या हस्ते शुभारंभ होऊनही रस्त्याचे काम गेली 3 महिने प्रलंबित राहिलं आहे। त्यामुळे नागरिकातून या प्रलंबित रस्त्याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत। सदरचा हा रस्ता गेली 2 वर्ष प्रलंबित होता। जलजीवांच्या खुदाईमुळे सदर रस्त्याची पूर्णपणे वाट लागली होती। जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या तोंडावर काही गडबडीने मुर्मीकरण रस्ता करून घेऊन मतदारांचा रोष कमी केला होता। तर निवडणुकीनंतर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या रस्त्याचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला। शुभारंभ होऊनही 2 महिने उलटले तरी या रस्त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही। तर रस्त्यावरील खडी उकडण्यास सुरुवात झाल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आमदार राहुल आवाडे यांनी कोट्यवधी रुपयांचे रस्ते या परिसरासाठी मंजूर करून आणले असतानाही हा मुख्य रस्ता गेली 3 महिने प्रलंबित का ठेवण्यात आला? या पाठीमागील गौड बंगाल काय, असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थातून होऊ लागला आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।